जेव्हा सखी पुन्हा कबीरच्या घरी येते आणि मला विचारते की माझ्या वडिलांचा आणि कबीरच्या वडिलांचा काय संबंध आहे हे मला सांगा ना, कारण मला काहीच कळू नाही राहिलं. तेव्हा मा बोलते सांगणार, पण आता नाही सांगणार, मी तुला वेळ आले की सांगेल. आणि हो, तुला एक बात सांगते, माझ्या मुलाचा खून आणि तुझ्या वडिलांचा खोल्या सरकारने केल्या आहे. मनस्विनीने हे जाऊन तुझ्या मावशीला विचार, तू का खून केला आहे, तेव्हा तुला समजेल. आणि हो, एक बात सांगते, जोपर्यंत मी मनस्विनीला उद्ध्वस्त करत नाही आणि पूर्ण रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाच्या अस्थी विसर्जित करणार नाही, असं मी शपथ घेतलेली आहे. आणि त्या अस्थी मी घरातच ठेवलेल्या आहे. सखी बोलते खरंच का? तेव्हा मा बोलते हो, खरंच मनस्विनीला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी राहणार नाही आणि तुला सोडणार नाही. आणि हो, तुला जर खरंच जर यांच्या मागचा उलगडा भेटायचा असेल ना, तर तू जाऊन मनस्विनीला विचार की तू का तुझ्या वडिलांचा आणि कबीरच्या वडिलांचा का खून केला तिने. तेव्हा सखी बोलते हो, मी विचारणार, पण वेळ आली ना मनस्विनीला याची सगळ्यांची उत्तरं द्यावा लागणारच आहे. तेव्हा मा बोलते जा मग विचार कर, तुला काय करायचं आहे ते. मी पण तुझ्याच पाठीमागे आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब